नमस्कार, मी कल्पेश यादव, युवा सेना राज्य सहसचिव। आज आपल्या समोर येण्याचं प्रमुख कारण समाज माध्यमावर गाजत असलेला प्रेम बोराडे प्रकरण। प्रेम बोराडे प्रकरण नेमकं काय आहे तर प्रेम बोराडे या युवकाची परदेशामध्ये मॉडर्न या महाविद्यालयाच्या गैरप्रकारामुळे या युवकाची नोकरी गेलेली आहे। या प्रकरणाच्या अगोदर सुमारे 2 महिने अगोदर आम्ही राज्यपाल आणि कुलगुरू यांच्याकडे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी मॉडर्न कला महाविद्यालयाच्या प्राचार्य नियुक्तीमध्ये झालेल्या गैरप्रकार, घोटाळा आणि बेकायदा नियुक्तीबाबत एक निवेदन देत संबंधित व्यक्तीची चौकशी समिती नेमावी आणि सदर व्यक्तीची नियुक्ती रद्द करावी याबाबत तक्रारी निवेदन दिले होते। या प्राचार्य पदाच्या निविदेचा एकबोटे या व्यक्ती संबंधित राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत। मागील 15 वर्ष या सामाजिक राजकीय क्षेत्रात राजकीय पक्षाच्या एका युवक क्षेत्रामध्ये युवक फॅकल्टीमध्ये त्या पदभार स्वीकारत त्यांनी आपली कार्यपद्धती सामाजिक राजकीय क्षेत्रात पुढे आणली आहे। मग अशा वेळी सदर व्यक्तीच्या कडून महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या करता काही ठराविक पिरियड नक्की घेतलाय का आणि तो पूर्ण का तो कार्यकाळ कशा पद्धतीने झाला असेल याचा आम्ही विचार करू शकतो। पूर्ण वेळ राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणार असणारी व्यक्ती ही नक्की विद्यार्थी आणि त्या महाविद्यालयामध्ये किती कार्यवेळ हा देऊ शकते हे साहजिकच तुम्हाला आम्हाला नवीन सांगण्याची गरज नाही। मग अशा व्यक्तीची नियुक्ती कशी केली असेल आणि त्या व्यक्तीच्या नियुक्तीसाठी नक्कीच विद्यापीठाने नियुक्ती केलेल्या समितीने कशा प्रकारे त्याची पडताळणी केली असेल आणि त्यांना मान्यता दिली असेल यामध्ये गौड बंगाल हा झाल्याचे नाकारता येत नाही। मग अशा वेळी संबंधित पदाच्या बेकायदा नियुक्तीच्या बाबतीमध्ये विद्यापीठाने एक ठोस भूमिका घेऊन त्याची चौकशी समिती नेमणे अपेक्षित होतं। बघा, आपण सांगाल की बाबा हे नेमकं प्रकरण तुम्ही सांगायची ही पार्श्वभूमी सांगायची कारण काय तर आज ही नियुक्ती झालेली जी प्राचार्यपदी नियुक्ती झालेली जी व्यक्ती आहे ही व्यक्ती अनुभवाचा कुठेतरी तो बॅकलॉग आहे का ती कशी केली यामुळे 10 ऑक्टोबर रोजी संबंधित उपप्राचार्य यांनी या प्रेम बोराडे तर संबंधित जी प्राचार्यपदी नियुक्ती झालेली जी व्यक्ती आहे यांना नक्कीच विद्यार्थ्यांचं हित हे लक्षात येत नाही किंवा त्यांना समजून घेण्याची भूमिका नाही। यामुळे या व्यक्तीच्या ऑफिशियली अनऑफिशियली अशा आदेशामुळेच उपप्राचार्य यांनी 10 ऑक्टोबर रोजी संबंधित कंपनीला कळवलेले पत्र हा क्लिअर कट पुरावा म्हटलं तर चुकीचा ठरणार नाही। या पत्रामुळे एका युवकाची परदेशामध्ये जी नोकरी गमावली गेली याला सर्वस्वी जबाबदार हे उपप्राचार्य तर आहेतच, पण उपप्राचार्याच्या मागून ज्यांनी जे आदेश दिलेत ते आदेश कोणाचे असतील तर नक्कीच प्राचार्यांचे असणार। मग या बाबतीमध्ये प्राचार्यांनी समोर येऊन खुलासा करणं अपेक्षित होतं, पण तसं न करता याच महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्यामाकांत देशमुख हे समाज माध्यमांसमोर येतात किंवा पत्रकाद्वारे ते महाविद्यालयाची भूमिका जाहीर करतात। मग यामागे गौड बंगाल असण्याचंच कारण आहे आणि
यामागे हा बेकायदा प्राचार्य नियुक्ती आणि उपप्राचार्यांनी दिलेले पत्र या सर्वस्वी जबाबदार ही प्राचार्य पदाची नियुक्ती। मग अशा वेळी विद्यापीठाने तात्काळ संबंधित प्राचार्य पदाच्या नियुक्तीबाबत केलेला बेकायदा नियुक्ती केलेला घोटाळा आणि प्रेम बोराडे प्रकरण या बाबतीत तात्काळ चौकशी समिती गठीत करावी, अन्यथा या विद्यापीठाच्या आणि प्रशासनाच्या विरोधात आम्हाला आक्रमक भूमिका घ्यावी लागेल। वेळ प्रसंगी न्यायालयात भूमिका जोरदार मांडावी लागेल आणि या प्रकरणाला वाचा फोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। या युवकाला तर न्याय मिळणारच, परंतु बेरोजगार युवक जे आहेत, जे आशेने या पदाकरता इच्छित असतील, अशा युवकांना सुद्धा आम्ही न्याय मिळवून देऊ। या बाबतीमध्ये जी भूमिका घ्यावी लागेल आणि जे आमच्यावर जे काय बीतल, वेळ प्रसंगी कोणत्याही तराला जाण्याची आमची तयारी आहे, ही या निमित्ताने मी आपल्या समोर सांगू इच्छितो। जय हिंद, जय महाराष्ट्र।